जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता तिसरा, चौथा आणि पाचवा टप्पा उमेदवारांना प्रचार करायला वेळ पुरेसा मिळावा या दृष्टिकोनातून उमेदवार देखील वाट पाहत आहेत. शिवसेनेच्या उर्वरित जागांचं जागा वाटप आणि यादी कधीपर्यंत 2 टप्प्यातलं जागा वाटप तर नक्की झालेलं आहे आणि तिसरा, चौथा आणि पाचवा टप्पा या संदर्भातल्या भारतीय जनता पक्षानं काही जागांचं त्यांच्या निश्चिती त्यांची अगोदरच केलेली आहे. शिवसेनेने देखील आमच्या 8 उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माझ्या माहितीनुसार 4 जागांची पहिली यादी 5 जागांची पहिली यादी त्यांची जाहीर केलेली आहे. आता उमेदवारी इथून उर्वरित ज्या काही जागा राहिलेल्या आहेत त्यांच्या संदर्भातली प्रत्येक पक्षातली चर्चा सुरू आहे. तशी आमच्या पक्षामध्ये सुद्धा शिवसेनेमध्ये चर्चा आमच्या सुरू आहेत. ज्या ज्या ठिकाणी तिथल्या स्थानिक नेत्यांचं, स्थानिक लोकप्रतिनिधींचं, स्थानिक पदाधिकाऱ्यांचं एकमत झालेलं आहे त्या जागा या ठिकाणी निश्चित करण्याचं काम सुरू आहे. मी एवढंच सांगतो की वेळेमध्ये आपण ह्या जागा निश्चित करू आणि जागा निश्चित करताना समन्वयातनं सगळ्यांशी, सगळे जेवढे इच्छुक आहेत तेवढ्या सगळ्यांशी चर्चा करून कुठलाही वादविवाद पाठीमागे राहणार नाही याची काळजी घेऊन लवकरच ह्या जागा नक्की केल्या जातील. शिवसेनेच्या 5 विद्यमान खासदारांचं तिकीट जे कापण्यात येत आहे. रामटेक असेल, यवतमाळ वाशिम असेल, हिंगोली असेल, नाशिक असेल, त्यावरून मुंबई उत्तर पश्चिम अशा विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. त्यामुळे पक्षामध्ये कुठे अंतर्गत विद्यमान खासदारांची नाराजगी देखील आहे. त्यांची कुठेतरी बंडखोरी समोरचं देखील आव्हान समोर आहे. कशा प्रकारे शिवसेनेचं निवड? बंडखोरीचा विषय नाही आणि तिकीट कापलंय आपण जे म्हणतात तसं नाही. माननीय गजानन कीर्तिकर साहेबांनी भाऊंनी स्वतःच भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं ते या निवडणुकीमध्ये असणार नाहीत. त्यानंतर आपल्याला हेमंत पाटील साहेब खासदार जे होते हिंगोलीचे, त्यांच्याच कुटुंबात त्यांच्या पत्नीला, सौभाग्यवती वहिनीला आपण यवतमाळमधून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी उमेदवारी कुठं कापली असं नाही तर त्यांच्याच परिवारामध्ये ती तिकीट दिलेलं आहे. 2 ठिकाणचा बदल केलेला आहे, रामटेक आणि यवतमाळ वाशिम. तो देखील बदल करताना तिथले जे विद्यमान खासदार होते त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी विचारविनिमय करून, त्यांचं पूर्ण मत विचारात घेऊन आणि त्यांचं समाधान करूनच नवीन उमेदवाराची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे. आपण पाहिलं असेल ज्यांच्या उमेदवारी बदललेल्या आहेत त्यांनी कुठंही उघड भूमिका आम्ही बंडखोरी केलेली आहे, आम्ही बंडखोरी करणार आहे, आम्ही नाराज आहे असं ना माध्यमांच्याकडे त्यांनी व्यक्त कधी केलेलं आहे ना आमच्या कुठल्या नेत्यांजवळ किंवा आमचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांच्या जवळ व्यक्त केलेलं आहे. पण तरी सुद्धा पक्षाची ही भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची ही भूमिका आहे की ज्या खासदारांचं तिकीट बदललेलं आहे त्या खासदार साहेबांना देखील तितकाच मान सन्मान पक्ष संघटनेमध्ये आणि एकूणच सगळ्या पक्ष प्रक्रियेमध्ये या ठिकाणी दिला जाणार आहे. कार्यक्रमात भावना जोडी उपस्थित होत्या. यवतमाळ शहरातच भावना जोडी अनेकांना भेटीगाठी करत होत्या. मात्र पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी अर्ज भरायला आले असताना महायुतीच्या उमेदवारांना त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. याचा अर्थ ते नाराज नाही असं कसं म्हणता येईल? सुरुवातीच्या काळामध्ये हे बघा, काही दिवस किंवा काही काळ साहजिकच थोडंसं आपल्याला दुःख होतं की आपली उमेदवारी नाकारली गेलेली आहे. याचा अर्थ त्या नाराज आहेत असं नाही. निश्चितच आपल्याला मी एवढं सांगेन की माननीय भावनाताई गवळी या लवकरच आपल्याला तिथल्या आमच्या पक्षाच्या आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये दिसतील. त्यांना या ठिकाणी त्या बिलकुल नाराज नाही. सर, पुनर्वसन करणार अशी जे काही नाराज होती की खासदार तिकीट काढल्याचं पुनर्वसन करणार असेल कसं करणार? नक्कीच या बाबतीतला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब घेतील. तो पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. परंतु जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या उमेदवारांना त्यांच्या ठिकाणची तिकीटं बदलताना जी काही चर्चा केलेली आहे त्यानुसार त्यांचा मान सन्मान आणि रुतबा हा ते पदावर असताना होता, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक मान सन्मान त्यांचा इथून पुढे पक्षामध्ये राहील. भाजपाचं जे सर्वेक्षण होतं, सर्वे होता, तो सर्वेमुळेच ही तिकीट कापली गेली असा आता एक सूर लागतो राजकीय. काय शिवसेनेचे नेते देखील मान्य करतायत की भाजपा आपलं सर्वेक्षण पुढे करून आमच्या विद्यमान खासदाराच्या जागा एकतर बळकावत आहे किंवा त्या ठिकाणी दुसरा उमेदवार द्यावा यासाठी आमच्यावरती दबाव आणत. मला एक सांगा, कोण कुठला सर्वे कसला सूर काढतो याचा याच्याशी काही संबंध नाही.
आणि मग जागा बळकावण्याची जर अशी कोणी टीका करते तर वाशिम आणि यवतमाळची जागा शिवसेनेकडेच आहे, रामटेकची जागा शिवसेनेकडेच आहे, धनुष्यबाणाच्या चिन्हावरच आम्ही लढतोय. कुठं आला कोणाची जागा बळकावण्याचा प्रश्न? ज्याच्या वाटण्याच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळे ह्या केवळ चर्चा आहेत. कुणीतरी सांगतं की त्या सर्व्हेचा रिपोर्ट दाखवला गेला, सर्व्हे तुम्हाला दाखवले गेले, असं बिलकुल काही नाही. आमचे मुख्य नेते आणि राज्याचे क्लिअर होत नाही, जाहीर होत नाही तोपर्यंत उमेदवारी मागणं, आपली स्वतःची उमेदवारी कशी प्रभावी आहे याच्यासाठी आग्रह धरणं, ते प्रभावीपणे पक्षाचे नेतृत्व समोर आणणं हे प्रत्येक जण करत असतात. ही जिवंत लोकशाही असल्याचं उदाहरण आहे ते. त्यामुळे जोपर्यंत जागा कुठला पक्ष लढणार हे जोपर्यंत अजून त्याच्यावर अंतिम झालेलं नाही, उमेदवार कोण असणार हे अंतिम झालेलं नाही, तोपर्यंत अशा प्रयत्न सगळेजण करतात. पण शिवसेना म्हणून आमची भूमिका आम्ही आमच्या मुख्य नेत्यांच्याकडे मांडलेली आहे की जी जागा नाशिकची 2019ला आपण धनुष्यबाणावर लढलो होतो ती जागा धनुष्यबाणावरच आपण लढावी, हा आग्रह आम्ही सगळ्या नेत्यांनी आमच्या मुख्य नेत्यांकडे धरलेला आहे. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याचा दावा आपण काय करतोय? नाशिक ठाणे हे बघा, एक वाक्यात मी सांगितलं 2019ला धनुष्यबाण चिन्हावरती आणि रणजित सिंग यांच्या पत्नीचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला. इथं तानाजी सावंत हे अग्रेसर होते, शिवसेनेकडनं ती जागा मागत होते. त्याच्यानंतर याची यवतमाळची जागा असेल तिथं देखील भावना गवळी ज्या आहेत त्या सीट मागत होत्या. काही ठिकाणी असे तुमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते राजीनामेच्या तयारीत यांना कसं तुम्ही आता या संपूर्ण कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना कसं समजवणार? मी मगाशी आपल्याला विचारलं की एक तरी आमचा मुख्य नेता किंवा जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी कधी उघड भाष्य केले का की आम्ही नाराज आहोत, आमच्यावर अन्याय झाला, आम्ही आता वेगळी भूमिका घेणार आहे? जेव्हा कोणी अधिकृतपणे आमच्या पक्षातले हे बोलत नाही, मग आपण कसं म्हणता की ह्या चर्चा सुरू आहेत, तयारीत आहेत, तयारी झालेली आहे? या नुसत्या चर्चा आहेत असं काही नाही. मी परत परत सांगतोय, शिस्तीनं चालणारा शिवसेना हा पक्ष आहे, शिस्तीनं वाढलेला शिवसेना हा पक्ष आहे आणि आम्हाला पक्षशिस्त ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे. तीच पक्षशिस्त माननीय मुख्य नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी जपलेली आहे. त्यामुळं हा शिस्तबद्ध पक्ष आहे.
कुणीही पक्षाचा छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता किंवा मोठ्यातला मोठा नेता बिलकुल अशा पद्धतीने पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध कुठलीही भूमिका घेणार नाही. सर, तुम्ही शिवसेनेची भूमिका नाही घेत. सर, शिवसेनेच्या विनोद पाटील जे कायदेशीर लढाई लढली होती मराठा आरक्षणासाठी, ऐकायलाच येत नाही. विनोद पाटील मराठा आरक्षणासाठी ज्यांनी कायदेशीर लढाई लढलेली आहे ते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडनं उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरचा अजूनही तुमचा उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. काय नेमकी परिस्थिती आहे? जाहीर होईल ना उमेदवार. मी मगाशी सांगितलं आपल्याला, तुम्हाला माध्यमाला खूप घाई आहे आमची उमेदवारी कधी जाहीर होती याची वाट बघायची. कारण कसं आहे, जो जिंकणार असतो पुढं ते कोण आहे ही उत्सुकता सगळ्यांना असते, तशी तुम्हाला असणं उत्सुकता साहजिक आहे. परंतु इच्छुक अनेक आहेत संभाजीनगरमध्ये सुद्धा. मी सांगितलं तसं स्थानिक पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रमुख कार्यकर्ते या सगळ्यांशी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची चर्चा झालेली आहे. या बाबतीतला योग्य निर्णय माननीय शिंदे साहेब घेतील. ओके. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तडा गेलेला पाहायला मिळतोय. इकडे संजय राऊत म्हणतात की आमचाच खासदार असेल, काँग्रेस असं म्हणते की आम्हाला न विश्वासात घेता त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. कुठेतरी वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पेटलेला पाहायला मिळतोय. अगदी बरोबर आहे. आजचंच उदाहरण आहे. आज सकाळी श्री संजय राऊत खासदार हे सांगलीच्या प्रचार दौऱ्यावरती गेलेले आहे. आपल्याही स्थानिक प्रतिनिधींना आपण विचारा फोन करून, एकही काँग्रेसचा नेता, एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता त्यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी झालेला नाही. उलट आमचे उमेदवार जिथं जाहीर झाले नाहीत तिथे सुद्धा आमचे महायुतीचे मेळावे झाले. मी स्वतः ठाणे जिल्ह्यातले मेळावे घेतले. आता मी कोल्हापूरचा मेळावा घेतोय, हातकणंगल्याचा मेळावा मी आता जाऊन घेतोय. आमच्याकडं साताऱ्याचा मेळावा सोमवारी आहे. आमच्याकडे उमेदवार जाहीर व्हायच्या अगोदरच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. काल ठाण्यातले आपले अनेक प्रतिनिधी तिथं होते, आपण बघितलं असेल. ठाण्याच्या मेळाव्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप, कवाडे गट, आठवले गट, सगळे प्रमुख नेते, प्रमुख पदाधिकारी काल ठाण्याच्या मेळाव्यामध्ये होते, दहिसरच्या मेळाव्यामध्ये होते. निश्चितपणे जे महाविकास आघाडी चलबिचल आहे, जी नाराजी नाट्य त्यांच्याकडे आहे, तसं आमच्यामध्ये बिलकुल नाही. आम्ही उलट उमेदवार व्हायचा जाहीर तेव्हा होईल ज्या पक्षाला उमेदवारी जायची त्या महायुतीतल्या पक्षाला उमेदवारी जाईल. पण आपण कामाला लागूया म्हणून आम्ही आता कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. बाळासाहेब मात्रेंचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर लगेचच बाळासाहेब मात्रेंच्या गोदामावरती कारवाई करण्यात आली सरकारकडनं. कुठं? भिवंडी. हे बघा, कारवाई काही एकाएकी होत नसते. कारवाई करण्यापूर्वी तिथं अगोदर कारण दाखवा नोटीस दिली जाते. काही गैरकृत्य असेल, गैर बांधकाम असेल किंवा बेकायदेशीर बांधकाम किंवा काही असेल तर अगोदर त्याला नोटीस दिलेली असणार आहे. त्याची मुदत संपली असेल आणि ज्या अशा कारवाई प्रशासकीय बाबी आहेत त्या निवडणूक आहे म्हणून थांबवायच्या आणि गैरकृत्याला मोकळीक द्यायची अशी भूमिका प्रशासन बिलकुल घेत नाही. आता तर आचारसंहिता आहे, त्यामुळे प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधी किंवा आमदार मंत्री कधीच हस्तक्षेप करत नाहीत. पण जे रुटीन काम आहे ते रुटीन काम कदाचित प्रशासनाने केलं असेल. अरुण गवळी यांची जी शिक्षा आहे ती कमी करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते आता तुरुंगातून बाहेर येतील. राजकीय पडसाद पाहायला मिळतील का? त्यांचाही एक राजकीय पक्ष आहे, यापूर्वी त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली. आपलं मत काय? नाही, आता ती मला माहित नाही, त्या प्रकरणाची मी माहिती घेतलेली नाही. परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशानं त्यांची सुटका होती आहे का काय याची मला कल्पना नाही. पण जर न्यायालयाच्या आदेशानं होत असेल तर न्यायालयाच्या आदेशाचं पालन सरकारनं केलं पाहिजे, सरकार करेल. सामनाच्या संपादकीय लेखमध्ये संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत का एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांचा जो धनुष्यबाण आहे तो महाराष्ट्रातनं गायब झालेला आहे. तिथे कमळाचं वर्चस्व झालेलं आहे, त्यांना कोणते अधिकार नाही. संजय राऊत साहेबांना म्हणावं, ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाणावरती शिवसेनेच्या नावावरती उमेदवार उभे आहेत थोडंसं आपला चष्मा बदला आणि आमची चिन्ह बघा. शिवसेनेचा धनुष्यबाण महाराष्ट्रातनं कुठेही गायब झालेला नाही. उलट 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तो धनुष्यबाण, ते ज्वलंत हिंदुत्वाचे विचार संजय राऊतांच्याच सांगण्यावरनं त्यावेळच्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी कुणाच्या तरी दावणीला नेऊन बांधले होते. तिथनं ते सोडवून आणायचं काम आणि परत वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वावर शिवसेनेचे विचार पुढे नेण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय. त्यामुळं संजय राऊतांनी आता असं भाष्य करण्यापूर्वी स्वतःच्या वागण्यानं, तुमच्या सल्ल्यानं
जी काय आज उभाटा गटाची अवस्था झालेली आहे त्याला मूळ कारणीभूत कोण आहे हे पहिलं शोधून बघावं. ओके. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला, आपली काय प्रतिक्रिया? आम्ही तो बघितलेला नाही, तो बघावा. असं एवढा काय जाहीरनामा त्यांचा देशाला पुढे नेण्यासारखा काय असं काय सकृत दर्शनी तरी वाटत नाही. त्यामुळे ज्या जाहीरनाम्यामध्ये काही सुद्धा देशाच्या हिताचं नाही, केवळ राजकीय जाहीरनामा तो केलेला आहे. त्यामुळे त्या जाहीरनाम्याकडे फार गांभीर्यानं पाहावं असं आम्हाला वाटत नाही. उदयनराजे साताऱ्यात लोकसभा सीटवर जे आहे महायुतीमध्ये सध्या काय चर्चा चालू आहे आणि कोणाला सीट मिळणार? या बाबतीत आमच्या चर्चा शिवसेनेच्या बाबतीतली भूमिका आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या समोर मांडलेली आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका कदाचित तिथल्या नेत्यांनी माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडली असेल. एकत्र आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि यातनं योग्य मार्ग काढू. सर, संजय निरुपम जे आहेत झालं हो गया. कहाँ कुछ आप लोगों की जो बातें हैं पहुंच चुकी है महायुति की, कितनी सीटें अब तक आप लोग मैदान में उतार चुके उम्मीदवारों की और कितनी सीटों की और चाहत है? देखिए, अभी पहला फेज और दूसरा फेज इसका नॉमिनेशन दाखिल करने का कल आखिरी दिन था. सभी जगह पे जिस पार्टी को महायुति में वो जगह आई है हमने अपने नॉमिनेशन फाइल किया है. अभी थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज और फिफ्थ स्टेज अभी ये बाकी है. हम जैसे जैसा तीसरा टप्पा अभी आ रहा है तो इसके बारे में जो जगह तीसरे टप्पे में है उसका अपने अपने पक्ष में हमारा चर्चा शुरू है. जल्द ही तीनों पक्ष मिलके इसके बारे में समन्वय रख के आगे भी रखा जाएगा. किसको क्या जिम्मेदारी देनी है, पार्टी में देनी है या गवर्नमेंट शासन में देनी है या किसी कॉन्स्टिट्यूशन पद में देनी है, इसकी सभी अधिकार हमारे मुख्य नेता माननीय शिंदे साहब के पास है और शिंदे साहब जरूर इसके बारे में योग्य निर्णय करेंगे. संजय निरुपम जो है उनकी चर्चा है कि वो जय श्री राम जैसे नारे दे रहे, तो क्या दोबारा उनकी घर वापसी हो सकती है शिवसेना में? आपको मुखर्जी साहब से मुलाकात? देखिए, मैंने अभी अभी कहा है शुरू में श्री संजय निरुपम साहब ये शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे साहब के साथ में हमारे पार्टी में काम कर चुके हैं. बाला साहब ठाकरे साहब के वो बहुत नजदीक थे. उनको शिवसेना की विचारधारा, शिवसेना की काम करने की पद्धति उनको अच्छी तरह से ज्ञात है. अगर वो अभी कहते हैं कि फिर से एक बार जो वंदनीय बाला साहब ठाकरे साहब की शिवसेना थी वो शिवसेना में शामिल होकर वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के विचार
रहे हैं। हर अलग अलग स्टेट में अलग अलग फेज में इलेक्शंस होने जा रहे हैं। एक ही तारीख में पूरे देश में नहीं मतदान हो रहा है, अलग अलग 4-5 तारीख को मतदान हो रहा है। ऐसा तो कोई नहीं कह सकता कि हम ये दिन में रामनवमी है और इस दिन में मतदान इसके लिए रखा है, ऐसा नहीं है। और इलेक्शंस के डेट का निश्चित करना ये सेंट्रल इलेक्शन कमीशन का अधिकार है और सेंट्रल इलेक्शन कमीशन ने उनके पास जो फीडबैक हर स्टेट की तरफ से आया है, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन का, गवर्नमेंट के इलेक्शन के मशीनरी के मैन पावर का, बाकी सब जगह का, ये सब पॉइंट सामने रख के जो स्मूथ एंड